राम राम रामकृष्ण हरी. कसे तुम्ही सगळे? आम्ही सगळे व्यवस्थितच आहे. आणि तुम्हाला वाटेल की ताईने राम राम घातलं, रामकृष्ण हरी घातलं, तर हे आपल्याला कोणीतरी शब्द देऊन गेलेले आहेत, म्हणजे आपल्या आजोबांनी. तर न विसरता मीही तुम्हाला सगळ्यांना राम राम आणि रामकृष्ण हरी घालेल, तेव्हाच आपलं सगळ्या काही आजी लोकांची तुम्हाला भेट होईल. खूप दुःख झाले, मी तर त्यांना सांभाळते, शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर असते. मी कुणाच्याही सोबत शेवटच्या क्षणात राहणं खूप दुःखदायक आहे, कारण खूप वाईट आहे सगळ्या गोष्टी. आपल्यापाशी राहणारा माणूस, आपण एवढं त्याला सगळं बोलणारा, बसणारा, उठणारा, अचानक सगळ्या गोष्टी बऱ्याचशा होतात. पिकलेलं पान गळून पडतं लगेच. आपल्याला वाटत पण नाही, कधी मनातही येत नाही की असं कधी होईल आपल्याबरोबर, आपल्या राहणाऱ्या इथं आजीबरोबर, आजोबांबरोबर. कधीही कुणासोबतही काही होतं. आजही वाटते वरती गेल्यावर आजोबा त्या खाटावरती बसलेत, काय चाललंय बाये मला म्हणतील, माझ्या डोक्यावरून हात फिरवतील. खूप दुःख आहे, खूप आठवणी येतात, भरपूर लोकांच्या आठवणी येतात. आज आपल्या आश्रमातून जितकी लोक गेलेत त्यांच्या प्रत्येकाच्या आठवणी येतात. अंकलची तर क्षणोक्षणी आठवण येते. अंकलनी मी नेहमी म्हणायचं, जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ, जी चाहे जब हमको आवाज दो, हम है यही, हम है यहाँ, अपने यही दोनों जहाँ, इनके सिवा जाना कहाँ. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा, न भूलोगे तुम न भूलेंगे हम तुम्हारे रहेंगे सदा. ही गेलेलं लोकांचं गाणं आहे आणि ते कधीच गेले नाही आहेत. खूप छान असे तारे झालेले आहेत ते सगळे लोक, आणि ह्या लोकांनी ही सगळ्या गोष्टी मला शिकवल्या. मी बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून शिकले नाही, पण त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि त्यांना एक चांगला जन्म मिळो, हीच माझी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. आणि चला आता तुमच्या आजी लोकांना भेटूया, काय चाललंय त्यांचं बघूया. बऱ्याचशा लोकांना मी सांगितलेलं नाही, म्हणजे सांगितलं असेल त्यांना, पण मी वरती गेलेली नाही. मी आज 3 ते 4 दिवस झालं, मी म्हणजे 5वा दिवस असेल आज, मी वरती अजिबात गेलेली नाही. मी आता जाणार आहे वरती, काय चाललंय बघते त्यांचं. आणि डोळ्याचे ऑपरेशन झालेत म्हणून मी कुणालाही वरती जाऊन रडवलेलं नाही, सांगितलेलं नाही, रडू दिलेलं नाही, कारण डोळ्यातून पाणी येणं चांगली गोष्ट नाही आहे. तर फक्त थोडंसं तुम्हाला भेटवणार आहे. खूप दिवस झालं. खूप छान असे हे झाड फुटले. लुसूबाई बसल्यात वरती, स्वयंपाक झालेला आहे. आणि सोनचाफ्याला पण फुलं लागलेली होती, गुलाबाला कळ्या लागल्यात. बेलाचं खूप छान पिकी झाड असं फुटले. पावसामुळं का काय माहिती नाही, मोगऱ्याला खूप छान अशी फुलं लागतात. मी प्रत्येक ठिकाणी बघते मोगऱ्याला खूप अशी फुलं लागलेली आहेत आजकाल. पावसाळ्यामध्ये लागतात वाटतं मोगऱ्याच्या झाडाला फुलं. इकडं काहीतरी काम चालू आहे JCPचं, आणि कपडे वगैरे धुवून झालेत, आंघोळ्या बऱ्याचशा लोकांच्या झाल्यात. आता सारवण वगैरे काही काढत नाही आपण, नाही का वैशू? काय करतेय? काय चाललंय तुझं? नेहमीची कामं चालल्यात. हां, अजून स्वयंपाक करायचा आहे. अर्धा झालाय, अर्धा व्हायचा आहे. जरा आम्ही एक 2-4 दिवस झालं, जरा आम्हाला कसं तरी होतंय, नाही का? ते सगळ्या गोष्टीचं सगळ्यालाच आजोबा बसलेले असायचे, रामकृष्ण हरी म्हणायचे, देवाचं नाव घ्यायचे, सारखं तुम्हाला बाई बाई म्हणायचे. तर करणार काय? वाटतं ना, तुम्ही किती केलं त्यांचं. नाही, आपण नाही ग केलो, आपण काय केलो सांगतो. आपण सेवा केली त्यांची ना, होईल तेवढं आपल्याला होईल तेवढं आपण केलो. पण आपल्याला शेवटपर्यंत वाटत होतं येतील आपल्याकडे. आपल्या हातात काय सांग? काय आहे आपल्या हातात? आपल्याला जेवढं करायचं तेवढं आपण करायचं. भनानच वाटतंय इकडं, सगळं उदास वाटतंय, खूप वाईट वाटतं. ते
खूप म्हणजे हिला विसरायला खूप दिवस लागतात आणि विसरू नाही शकत आपण, पण खूप त्रास होतो. ही कामच तसं डेंजर आहे, तुला सांगते. माणसांना शेवटच्या क्षणात सांभाळा आणि इतकं छान सांभाळून परत ते आपल्या हातातून एक वाळूची रेत अशी निष्ठून गेल्यासारखे जातात, गायब होतात लगेच. ते दुःखदायक आहे अगं. हे कामच दुःखाचं आहे, तुला सांगते. खूप वाईट आहे सगळ्या गोष्टी, खूपच वाईट आहे. मला तर खूप वाईट वाटतं. तुम्ही वडिलांसारखे त्यांना एक करू शकतात ना. अगं ते काहीच नाही. मला वाटायचं ते माझ्याकडे 10 वर्ष जगते, मी एवढं आनंदी व्हायचे ना. ते बैठक्या वगैरे काढायला लागले आणि ते मला आणि माझ्या पोरांना आशीर्वाद एवढं. त्या रोहितने तर आंघोळ केल्याबरोबर पाय धरायचे, मग लय आशीर्वाद द्यायचा पाठ थापटून त्याला. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. खाली आले की किती बोलायचे. घरात येऊन रामकृष्ण बाई, रामकृष्ण कुठं आहे बाई, लगेच विचारायचे. नाही दिसले की मला विचारायचे. बाहेर जरा पसारा पडलाय, काल पाऊस आलेला होता. देवाची पूजा वगैरे झालेली आहे. घरामध्ये खूप छान असा वास येतोय. त्या सोनचाफ्याच्या झाडाला फुलं लागतायत, तर स्वामींना फुल खूप आवडते आणि वाहिले. पूजा पण झालेली आहे, कारण आम्ही 1-2 दिवस तर पूजा पण नव्हती केलेली. पूजा पण करू वाटत नव्हतं. आपल्या घरातलाच व्यक्ती होता ना तो, ते का बाहेरचे होते का. वरी जाऊया, लाईट गेलेली आहे आता. रामकृष्ण हरी, राम राम. अरे तुम्ही शिका म्हणायला. आपल्यात कोण म्हणायचं राम राम? हा, रामकृष्ण हरी कोण म्हणायचं? हा, मग तुम्ही सगळ्यांनी काय म्हणायला पाहिजे? रामकृष्ण हरी, राम राम. काय चाललंय मग भंडारी शेठ? आम्हाला बघून चालतायत का? हसतायत बाबा. आज मुस्कुराता हुआ चेहरा देखने को मिला. किती आनंदाची वाटे, कि आनंदी आनंद मनाला वाटे. भंडारी पाय पण कमी झाले. मी आले नाही ना 4-5 दिवस झालं. किती दिवस झालं मी वरती येऊन? आठवते का? लक्षात ठेवता का नाही तुम्ही? आमची आई किती दिवस झाला आमच्यात वरी आली नाही. मग बरी आहेत ना लेकरं सगळ्या? छान आहेत ना? बसा 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 मंगल मावशी. हे तर लेकरू माझं पळायला लागले माझ्या समोर. किती आनंद झालाय जीवाला माहितीये का. एक्स्ट्रा 1 लाडू द्यावा. आ, एक्स्ट्रा 1 लाडू. 1 का 2? किती लाडू द्यायचे? 1च? 1 का 2? 2. आता 1 देते. कुंभार मॅडम, खालून भंडारीसाठी लाडू घेऊन या, कारण भंडारीच्या पायाला पण खूप सूज आलेली होती. सगळं होतं वैशूवरून बघून. का वरी आले नाही त्याचं कारण, मला इथं आलं की आजोबांची आठवण येत होती, म्हणून मी काय आले नाही वरती. खूपच वाईट वाटत होतं. हा ना भंडारी? काय करायचं? काय करू? हा, कसं काय करायचं? भंडारींना पण खुर्ची द्या बसायला जरा. आणि 6 लोकांचे ऑपरेशन केलेले आहेत. परत मंगल मावशीचं झालंय, कुंभार मॅडमचं झालंय, आम्माचं ऑपरेशन झालंय, कलावती आजीचं झालंय आणि मोना आजीचं झालंय. तर इथं आपल्या आजोबांची जागा होती आणि हे सगळे लय घाबरले होते. पण घाबरलो होतो तुम्ही? मला वैशाली सांगत होती. हा, 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 पाहुणे आले की फेटा घालायचा. हा, 50 रुपये देतो बाया. हे बाया माझा आशीर्वाद घे बाया. काय करू मंदाई, लय लय त्रास होत. नाही रडायचं, नाही रडायचं. कुणी तुमच्या डोळ्याला कलावती आजी अजिबात डोळ्यात पाणी काढायचं नाही. तुझं ऑपरेशन झालंय, तुला पुन्हा काय रडायचं ते रड. ज्यांच्या मोना अजिबात नाही रडायचं. मी मग म्हणून आलेली नाहीये वरती, कळलं तुम्हाला? हा, अजिबात रडायचं नाही. हा, डोळे हा, देवाचं नाव त्यांच्या तोंडाचं असायचं. सकाळी सकाळीच तोंडात. दिवस निघाला मला आवाजच यायचा. येऊ नका आजोबा खाली, येऊ नका आजोबा खाली. त्यांची तरपड चालायची. कधीच धोत्रावर घाण पडू दिली ना. हा ना,
एवढं जेवण केलं, एवढं सगळं केलं, पण हा हा कुंभार पिवळा दिला का हा नको, दुसरा दे, छानवाला दुसरा दे, लालवाला. भामाला तर त्या दिवशी खूप रडायला येत होतं. नुसतं सांगितल्या धडधडाच रडायला लागली. खालीच बसलेली होती. म्हणलं रडू नको. काय आपण काय करणार आहे सांगा बर. हा 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 काय नाही तुम्ही नाही वत्सला मावशी, पण काय होतं माहितीये का, आपण जेव्हा सांभाळतो ना, आपल्याला सोडून जेव्हा लोक जातात ना, तेव्हा किती त्रास होतो. वत्सला आजी संग तर लय देव आपल्यावर येऊ देत नाही, ते तर आहे. अक्काला पण लय, अक्काला पण आहे का नाही अक्का. अक्का नेहमी देवाचं नाव आहे. देवाचं येड ठेवा तुम्ही पण. हा इथंच बसते, इथं छकुली बसते आता, मोना आजी बसते. सारखं माझ्या डोक्यावर ना तिथं दवाखान्यात पण. बाय तुला 50 रुपयाचं लुगडं घेतल्याशिवाय मरत नाही मी. तुला लुगडं घेऊनच मरणार मी. तुला लुगडं घेणार आहे मी. काय करू आता, सगळ्या आठवण्या. चांगले माणसं लय दिवस नाही. ही सगळे आजी लोक इतके असं अस्वस्थ झाले होते. आता तरी जरा बरे झालेत. वैशाली मला खाली सांगायची, म्हणायची ताई सगळेजण असे घाबरल्यासारखे झालेत आणि एकसारखे विचार करत बसतात. तर भीती वाटते ह्यांना बी की असं कसं झालं, आपल्यातून कसं गेले आजोबा. बोलून दाखवत नाहीत पण ते मनामध्ये ठेवतात ना, असं कसं झालं, असं कसं झालं. सगळेजण असे अस्वस्थ होते, गप शांत, आवाजच येत नव्हता 3-4 दिवस झाले. तर आहेत आता ते वत्सलाची तर आमच्या बघितलं की कशा विचार करतात, म्हणजे विचारात असतात. ते बोलून नाही दाखवत कसं झालं असं. आणि ताई काय विचार करताय तुम्ही सगळे एवढे. हा अजिबात विचार नाही करायचा तुम्ही लोकांनी. हा प्रत्येक माणूस जाण्यासाठी आलेला आहे, राहण्यासाठी आलेले आहेत का नाही ना. फक्त आजोबांना, अंकलला, भाभीला सगळ्याला आठवणीत ठेवायचं आपण. हा काय हा खूप छान होते अंकल, सगळे चांगले होते, सगळे चांगले होते. हा चला मी येऊ का. हा अजिबात असं दुःख मानायचं नाही. हा लक्षात येतं, फक्त इथं बसलं का लक्षात येत असतं. सारखं तसंच होत. झाली परत गप झाले सगळे. आता हे दुःख किती दिवस राहील मनात. मनात तर जात नाही लवकर दुःख. आठवण राहते सारखी. वेळ निघून जाते पण आठवणच राहते माणसाच्या मनात. हां मग त्याच्यात आहे ना, तुम्ही झुरू नका. मला माहित आहे तुम्ही होणार आहे नीट सगळे, पण थोडासा वेळ लागणार आहे. वेळ लागते सगळ्या गोष्टी. असं नाही आपलं एकच झाले म्हणून पटकन आठवण येते. तिथं बसलं ते इकडंच लक्ष जातं. कुठं बी बसलं इकडं लक्ष. फेटा घातलाय, कधी टोपी घातली, कधी लांब पाय केले. आजोबा लोक येतात. हो ते आल्यावर घेतो. सगळे फेटे राहिले आजोबा. सगळं इथंच राहिलं. जाताना काहीच घेऊन जात नाही. परत सगळे चितागती झाली. हे असंच आहे आमच्या इथं. 4-5 दिवस झाला आज हे सगळे असं बसतात, एकसारखे असं बसतात विचार करत. आणि मला माहिती आहे हे नीट होणार आहेत, पण ह्यांना जरा वेळ लागतो. 8-4 दिवस जातात निघून. म्हणून मी सारखं ह्यांच्या पुढे आठवण नाही काढत खरं तर. आणि
होतील बरे, हे पण होतील सगळे बरे. अक्कापासून बघितलं का तुम्ही, सगळे असं अस्वस्थ होऊन बसतात विचार करत एकसारखं बघत. मला नाही आवडत ते त्यांनी तसं विचार करत बसलेलं बघितलेलं. कसं असतं, म्हातारी माणसं आणि लहान मुलं बोलून दाखवत नाहीत. चला मावशी डोळ्यात पाणी पुसा. तुम्ही रडू नका, कोणी रडू नका. तुम्हाला सांगते, तुम्ही रडलो ना तर ह्यांच्या डोळ्याला पाणी येणार. ऑपरेशन केले आपल्या इथं 6 लोकांचं. हां, त्या कलावतीच्या तर डोळ्याला लय पाणी येतं लगेच. कलावती आजी अजिबात नाही, सांगते मी. चला तोंड धुवावं, चला आजी, चला बस झालं. चला काहीतरी तुमच्यात तुमचं हे करा. हां चला, येऊ का मी? हां